हॅलो, कशा आहात सगळेजण. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजची सुरुवात काही मी बाहेर वगैरे काढलं नाही, कारण की आजची सुरुवात डायरेक्ट इमर्जन्सी आणि गडबडीमध्ये झालेली आहे माझी. ते म्हणजे की सकाळी नाश्ता बनवायचा होता. पिल्लांना आज स्नॅक्स आणि हेच दिलं होतं टिफिनला, त्यामुळे चपाती भाजी स्किप झाली होती. तर आज झाली होती गडबड, यांना जायचं होतं. तर म्हटलं चला की पटकन आपण किचनमध्येच एंट्री करूयात. तर तुमची होते का अशी गडबड? कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी आज खूप गडबड झाली होती आणि इतकं सारं गरमी चालू आहे की किचनमध्ये मला एंट्रीच करूशी वाटत नाही. अगदी घामाने भिजून जाते माणूस सध्या. त्यामुळे किचनमध्ये चपाती म्हणा, भाकरी म्हणा, अशा गोष्टी करायचं म्हटलं ना, कुकर वगैरे लावून आपण बाजूला जाऊ शकतो, पण अशा गोष्टी करायचं म्हटलं की जमत नाही. म्हणजे अगदी गरमेगरम अंघोळ सारे झाल्यासारखीच वाटते. अशा टाईमला असं वाटतं की कधी एकदाच आवडते आणि किचनमधनं बाहेर कधी पडते असं होतं. बाकीचा जो काय पसार आहे ते तसं स्किप करावं असं वाटतं, पण तसं ठेवूनही जमत नाही, कारण पुन्हा किचनमध्ये यावं लागतं. आता कुठे माझ्या चपात्या फिनिश झालेल्या आहेत आणि आता मी ह्यांना पटकन असा नाश्ता देऊ करणार आहे, कारण की खूप उशीर झाला होता मला. आणि त्याच्यानंतर भाजी इकडे गरम केली आहे छानपैकी. त्यांना मी नाश्ता देणारच होते, तितक्यात मला माझ्या बहिणीचा फोन आला. आणि बहिणीचा फोन आला तर स्किप करता न करता कानाला एका साईडला फोन लावला आणि एक साईडला मी मस्त असं त्यांना ब्रेकफास्ट देऊ करते. जेणेकरून माझी बहीण फक्त मॉर्निंग किंवा इव्हिनिंगलाच फोन करते, कारण की त्यामध्ये पण ती ऑफिसवरून सुटल्यावरती त्याच टाईमला फ्री असते आणि त्या टाईमला कॉल येतो. त्यानंतर कुठं कॉलवर चालूच येतं. म्हटलं तिचा कॉल नाही कट करायचा. कॉल कट चालू असतानाच बरेच कामे करून घ्यायचे, कारण की मग त्यानंतर मला फोनमध्ये भरपूर कामं असतात, एडिटिंग वगैरे ऑल गोष्टी. त्यानंतर ही जी रद्दी होती खूप दिवसापासून, पिल्लांची लास्ट इयरचे बुक्स आहेत ते सगळे चेक केले की कुठली यूज करता येईल ह्यांना रिपीटमध्ये. म्हणजे यूज मतलब रफ बुक म्हणून वगैरे अशा गोष्टी यूज करता येईल, म्हणून मी ते चेक करून रद्दीमध्ये द्यायचं ठरवलं. अगदी खूप दिवसापासून हा मुहूर्त माझा लावायचा चाललं होतं की ह्यांना अगदी रद्दीमध्ये आता देऊनच टाकावं, कारण खूप पसारा तिथे दिसत होता. फायनली सगळ्या बुक अशा चेक करून घेतल्या की कुठली मला हर्षूसाठी की रिपीट करता येईल, की त्याला हे मी शिकवू शकते परत, की तो विसरलाय की काय, अशा गोष्टी करता येईल. म्हणून मी पटकन असं त्या सगळ्या हे करत बसले, रद्दी सगळी चेक करत बसले, की ज्या पाहिजे होत्या त्या मी एक साईडला ठेवल्या, ज्या नको होत्या त्या एका बॅगेत भरल्या. आणि आता म्हटलं दुपारी जेव्हा जाईल दक्षला ट्युशनला वगैरे सोडायला आणि जेव्हा जाते बाहेर त्यावेळेस अशी एकच काम करत नाही, तर अशा वेळेस 2-3 कामं काढते की जेणेकरून एका राऊंडमध्ये भरपूर अशी कामं व्हावीत, असं माझं काहीचं असतं. कारण एकदाच जावं परत एकदा जावं असं करायला मला फार कंटाळा. जरी कधी माझ्याकडे गाडी असली किंवा नसली, गाडी आहे तरी पण राऊंड डबल करायला अगदी कंटाळा येतो. म्हटलं चला आता दक्षला सोडायचंच आहे, तर पटकन ही रद्दी सगळी आपण क्लीन करून टाकूयात आणि अगदी स्वच्छ करून टाकूयात. आणि तिथला पसारा बघा तुम्ही. आता मी सगळी रद्दी काढल्यानंतर जी नको आहे ती बॅगेत भरली आणि बाकीची मी आता इकडे ठेवली आहेत. इतकी सारी बुक्स निघालेत रद्दीमध्ये आणि अगदी आता तिथला पसारा निघालाय. तर बघा टेबल पण किती छान वाटायला लागलाय. आणि तोच पसारा खूप दिवसापासून पडला होता. दिसत तर समोर खूप होतं, पण काय करू मुहूर्तच लागत नव्हता. आणि पिल्लं पण काय करायची, नेहमीच ती बुक काढायची, इकडे तिकडे पसरून टाकायची. आणि अगदी त्यांना कप्पे केले तर त्यांच्या हे रोज येऊन ओरडायचे की तुम्हाला कप्पे दिले तरी तुमचे बुक्स इकडे तिकडे पडलेत. त्यांची काही चुकी नव्हती, चुकी माझीच होती की मीच ते रद्दीत देत नव्हते पटकन. आणि माझ्या बहिणीचा आणि माझा कॉल इकडे चालूच होता. कॉल मीवर बोलता मीच सगळं काही काम करत होते. आणि नको असलेली मला पाहिजे असलेली बुक्स मी आता इथे ठेवून दिलेत. आणि आता पुन्हा मी फोनवरतीच बोलते. आणि तुम्हाला माहिती आहे का, अगदी पाण्याने मला नको केलं आहे. पाणी नसताना माझं हे काम अगदी पेंडिंग राहते. त्याच्यानंतर आता थोडंसं पाणी आलं तर म्हटलं ही रॅक होती ना, ती बऱ्याच दिवस म्हटलं हिला घासली नाही आहे. सगळं काही भांडी वगैरे किचन क्लीन केल्यानंतर मी ही रॅक घेतली आणि म्हटलं हिला घासून घ्यावी. कसं आहे, टाईम थोडासा असला की किचनमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील ना, तर आपण त्या क्लीन करणं अगदी गरजेचं असतं. नाहीतर कसं होतं, एकदम सगळं क्लीन करायला गेलं की आपल्यालाच खूप म्हणजे थकल्यासारखं होतं. तर या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या दिसतात आहेत की आज नाही केल्या तर त्या उद्या केल्याच पाहिजे, असं दिसल्या तर त्या पटकन करून घ्याव्यात. म्हणून पटकन किचन सगळं क्लीन झाल्यानंतर बराचसा वेळ होता, पिल्लू काय अजून आलं नव्हतं, म्हटलं हे रॅक क्लीन करून घ्यावं. अगदी असं छान क्लीन करून घेतलं. अशा छोट्या मोठ्या टिप्ससाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जा चॅनलला सबस्क्राईब. रोज तुमच्यासाठी नवीन काही ना काही टिप्स देत जाईल. तर अशा प्रकारे छान असं उन्हात वाळून घातले. त्यानंतर मस्त असं सुकेल. आता तितक्यात मध्ये आले पिल्लू. मला सांगते मी ना हे सगळं घासत होते किचनमध्ये आणि किस्सा काय घडला. हर्षू आता स्कूलमधनं आला आणि तो आहे ना बाथरूममध्ये फ्रेश होत होता. आणि फ्रेश म्हणल्यामुळे त्याने आंघोळ केली आणि त्याने काय केलं, टॉवेल दिलं मी त्याला आणि त्याला म्हटलं पुसून घे, मी तोपर्यंत हे सुकत घालते, मग जेवायला बसू. आणि म्हणून मी त्याला शोधत सगळीकडे शोधला. किती रूम माझे 3 रूम, तर 3 रूममध्ये सगळीकडे शोधलं. आणि माझं पिल्लू आहे ना कुठेच नाही. मी 2 मिनटात हा गायब कुठं झाला, सगळीकडे शोधलं. म्हणजे एक बेडरूमच्या दरवाजाच्या मागे, बाथरूम टॉयलेटमध्ये बघितलं, किचन हॉलमध्ये बघितलं, हा गेलाय कुठं. नंतर 2 मिनटं हर्षू केलं तर तो खिडकीमध्ये लपलाय बेडरूमच्या. हा, आणि त्याने मला पटकन भोकेल असते, घाबरले. दाखवते तुम्हाला कुठे लपलाय. हर्षू हर्षू हर्षू
बघा गाईज आरशामधून दाखवते, इकडे कसं बघताय बघा 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 बघा. असला नाटकी पोरगा आहे ना, त्याला वाटतं मला कळत नाही. मी शोधलंय बरं त्याला. हर्षू हो इकडं मी शोधलं. पागल घाबरलाय तो. इथं काय करतो? चल बाहेर वेडा कुठला. चल पटकन. माझा भो असा आंघोळ करून येतो रोज स्कूलमधनं आल्यानंतर. पण एवढं मात्र खरं की माझं पिल्लू स्वतः छान स्कूलमधनं आल्यावर काय होतं बेटू सांग त्यांना. मी चांगली चपाती भाजी खाल्ल्या स्कूलमध्ये आणि ना मला स्कूलमध्ये खाली पडल्याला शॉक भेटला. तर गाईस पिल्लू माझ्या स्कूलमधनं आले बघा, किती छान फ्रेश झाले. गरमी होती त्याला, त्यामुळे हेअर वॉश केलं त्याने आल्या आल्या. आणि तुम्हाला माहिती आहे का, आता त्याने एवढा मोठा प्रँक केला माझ्यावर की तो तुमच्यासोबत दाखवला मी. आणि आज दिली होती त्याला चपाती भाजी. तर पिल्लूनी चपाती भाजी पूर्ण फिनिश केली आहे, तुम्हाला दाखवते. आणि पहिली गोष्ट चपाती भाजी फिनिश. हर्षूने आज छान असा टिफिन फिनिश केला. आणि टिफिन फिनिश केला आहे म्हणून भारी नाही आहे, म्हणजे भारीच आहे तसं. पण आहे ना त्याने ना आज मी त्याला टिफिन 1 चपाती आणि भाजी देऊन स्नॅक्स दिले होते 2. काय दिलं होतं स्नॅक्समध्ये? पेपर बोट. कारण की आता 2 दिवस स्कूल एक मँगो ज्यूस आणि एक डोनट. हां म्हणजे आता लाईक म्हणजे शुक्रवारपासून सुट्टी आहे त्यांना. उद्या आज स्कूल आहे, म्हटलं चला स्नॅक्स पण देऊयात. आणि त्याने फोर्स केला की मला दे स्नॅक्स, मी चपाती भाजी खाणार नाही आहे. तर मी त्याला वॉर्निंग दिली, चपाती भाजी खाल्ली नाही तर उद्या स्नॅक्स देणार नाही. 2 टिफिन ब्रेक असतात त्यांचे म्हणून. सो आज मी त्याला चपाती भाजी दिली होती. अख्खी फिनिश करून आले माझं बाळ. आणि अगदी तिखट भाजी खाल्ली आणि त्याला आवडली. आणि स्नॅक्स पण सगळं फिनिश करून आले. असं जर रोज खाल्लं तर तुम्ही हर्षसाठी किती लाईक्स देणार गाईज? नक्की सांगा माझ्या बाळाला. मला तर फार भारी वाटतं त्याने टिफिन फिनिश केलं की, खूप भारी वाटतं. कारण की एवढा वेळ जातो मग असं वाटतं की नाही ड्रॉइंग नॉट हिअर. की कुठेतरी 1-1:30 वाजता स्कूलवरून येतो, मग काहीतरी सकाळी जातो, म्हटलं काहीतरी खाल्लं पाहिजे पोटामध्ये. तर छान असं पिल्लूने टिफिन फिनिश केला आहे, मग मला फार भारी वाटते. तुमच्या पण पिल्लांना असंच काहीतरी छान छान सांगत जावा. आणि असं मस्त समजून आवडीच्या भाज्या चपाती त्यांना विचारत जा रात्री आणि बनवत देत जा. अगदी फिनिश करून येतील. त्याला विचारूनच मी भाज्या बनवते. आणि छान असं म्हणजे स्पायसी नाही बनवत वगैरे, असं छान त्यांच्या चवीनुसार आवडीनुसार. मॅगी मसाला कुठे टाका अशा पद्धतीने बनवलं ते पण आवडीने खातात. कधी कधी हे पण खात नाही, पण आता फिनिश केलं की मला फार भारी वाटतं. हो. आणि गाईस तुम्हाला म्हणायचं आहे मला, मी आज फुलं तुम्हाला मॉर्निंगला दाखवलं नाही, पण आत्ता जे मी बघितलं नाही हे जे धुवून वाळत घालताना पिल्लूचं तिथं राहू दे. इतकी सारी जास्वंदाची फुलं आलेली आहेत ना, पण बिचाऱ्यांना मला जर काढता आलं असतं ना. बघा खालून, इथून खालून एवढी हाईट आहे त्याची वरती, इथून खालून वरती हाईट आहे की त्याला हात नाही जाते. पण यांना जर मला काढता आली असती ना, नक्कीच मी रोज देवपूजेसाठी काढली असते. पण इतक्या हाईटवर आहेत की मी खाली जाऊन पण ऑप्शनच नाही मला काढायला, कारण हीच एवढ्या हाईटवर आहेत. आणि ही ह्याच्यापेक्षा थोडा कमी हाईटवरती आहेत. बघा दिसतात येत का तुम्हाला ही फुलं? कुठे खाली दिसली का ही फुलं? ही फुलं कळ्या पण खूप साऱ्या आहेत. आता तोंड झाकते बघा गाईज कसं रडले. बघा 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 का रडलं बाळ माझं? का रडलं? हे कसं रडतं दाखव. तर गाईज आम्हाला जायचं बाहेर एका ठिकाणी मामींच्या इथं. तर नाणींना घ्यायला आली. तर हा बघा ना केवढं रडू येते त्याला. 2 मिनटं पण वेट करता येत नाही आहे. मेन गोष्ट झोपेतून उठला आहे म्हणून रडू आले त्याला. डोळे पुस चल पुस. आम्हाला धागा आणायला जायचं आहे. त्याला धागा तुटला आहे त्याचा पायातला. आणि कुठला रे बाळा पायातला? आणि कोंबलेच्या तुटला आहे गाईज. कंटिन्यू खेळा गाईज. की गरमी वाढली आहे की काय विचारायलाच नको. खूप सारी गरमी आहे, तरीसुद्धा आम्ही इतकं फिरतोय उन्हामध्ये. चालतं. आत्ताचे 2 महिने बाहेर फिरायला भेटते. नंतर एकदा पाऊस आमचा चालू झाला ना लोणावळ्याचा की मग नाही बाहेर एंट्रीच नाही बिलकुल भेटत. कारण की इतका पाऊस असतो की फक्त कामानिमित्तच मी तरी बाहेर पडते. म्हणजे पोरांना ट्युशनमध्ये ने आण सोड किंवा काही काम असेल तर. आता कसं फिरायला भेटतं त्यामुळे फिरते बाहेर. फरक नाही पडत स्किनचा, पण थोडीफार केअर करते मी. सो त्यामुळे एवढं काही वाटत नाही. सनस्क्रीन वगैरे वापरले की सगळं काही ओके होऊन जातं. तर चला आज मामींकडे चालले. खूप दिवस झालं ते आजारी आहेत. बघायला जाईन म्हणते, पण मुहूर्तच लागे ना. शेवटी फायनली आज ठरलं की त्यांना बघायला जाऊन यावं आणि भेटून यावं कशी तब्येत वगैरे. मामी म्हणजे माझ्या मामी सासू. तर चला आता चाललो तिकडे. कसं आहे मी शूट घेते, पण काय तुम्ही म्हणाल की दाखवत नाही वगैरे. एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत. सो मी ते असं शूट घेत नाही कोणाचं. माझं मला आवडतं, सो मी माझ्यापर्यंत शेअर करते. तर कंटिन्यू करा.
तर काहीच तुम्हाला सांगू का, दक्षला ट्युशनवरून आणलं आणि त्यानंतर त्याचा इतका कॉन्फिडन्स वाढला सायकलवरचा की जो चढ आणि उतार माझ्या घराच्या तिथला आहे ना, तिथून अगदी वर खाली कंटिन्यू करत राहिला. इतका कॉन्फिडन्स वाढला. आणि छोटं माझं त्याच्या पुढे पुढे पळतोय. पहिलं घाबरत होता खालीवरती, मम्मा जाईल का, मी येईल का. आता येतं तर गाड्यांच्या मधून जातोय. इतका कॉन्फिडन्स वाढलाय. मी आपली ओरडत राहते की जाऊ नको, पण माहिती आहे ना, एखाद्याचा म्हणजे माझं म्हणा किंवा इतर कोणाचं म्हणा, कॉन्फिडन्स वाढल्यानंतर की अजून त्या गोष्टी करूशी वाटतात. असं त्याच्या बाबतीत घडत होतं की मम्मा एक राऊंड आहे ना, लास्टचा राऊंड आहे ना, असं छानपैकी तो राऊंड मारत होता. पण भीती अगदी अशी वाटत होती की समोरून वरतून गाड्या येत होत्या, पण तो व्यवस्थित गाड्याला की साईडला येत होता. पण कुठली गोष्ट म्हणजे नाही का असं सांगून नाही होत. त्यामुळे मी त्याला ओरडत होते की नाही म्हणून नाही जायचं. तर त्याला बोललं हा लास्टचा राऊंड आहे. त्यानंतर इकडे मुलं पण छान खेळत होती बॅट बॉल. आणि त्यानंतर तो घरी आला. आणि त्याच्यानंतर हे पिल्लू जे आहे ना माझं छोटंवालं, त्याला पण खाली जायचं होतं, पण त्याला अजून कॉन्फिडन्स आलेला नाही खाली जायचा. पण तो म्हणतोय की मी जाणार, पण त्याला मी ओरडते की नाही जायचं म्हणून. एकाचं बघून दुसरा लगेच तयार असतो करायला या गोष्टी. हे बघा त्याच्या मागे पळतोय तो, बिचारा दमतोय आणि हा पुढे येतोय. आणि त्यानंतर मग आता बघा मला घरी चला. तू का पळतोय त्याच्या मागे मला ते सांग. का दंबायचं उगाच. तुझी सायकल तिकडे लावली काही जणी पूर्ण कोपऱ्यात, आणि इथून चाललाय असा तुरु. हर्षू मी चालले घरी, तू जाऊ नकोस. लक्ष्मी घरी चालले, घरी लास्ट नाही. चल लवकर, आता सायकल लावून दे, संध्याकाळी परत येऊ. आता म्हणलं माझं हे दुखतंय ते दुखतंय. चला पटकन लावून द्या. पडला गाईज, हर्षू पडला. आणि हा छोटा नमुना त्याच्या मागे पळू दमलाय. आणि आता बघा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, खाली जाऊ नको. नंतर आम्ही ट्युशनवरून येताना कच्ची दाबेली आणली होती. दक्षला नको होती म्हणून हर्षण मी मस्त खाल्ली. एन्जॉय. तर या दोघांना मी ना टीव्हीचा टाईम लावून दिलेलं आहे. म्हणजे तू ह्या वेळेस बघायचं आणि या वेळेस बघायचं. त्यात आमचं सर्चिंग चालू होतं. हे लावायचं दादा, ते लावायचं, असं त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. आणि त्या गप्पा इतक्या ऐकण्यासारख्या असतात का एक वेळेस मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की ते कशा पद्धतीने बोलतात. इतकं गोड बोलतात ना, कधी कधी इतकं रागात आपण असेल ते एकदम हसून जातो. आणि त्यानंतर मला नाणींनी रात्री कॉल केला की तुला मी सुकटीची चटणी बनवली तर तुला पण देते. आणि अगदी खूप दिवसानंतर मी सुकटीची चटणी मनसोक्त खाल्ली. अगदी छान झाली होती जेवायला. त्यानंतर आम्ही वॉकिंगला गेलो. दक्ष आणि आत्तूची मस्ती चालू होती, त्यामुळे मी गपचूप इथे लपून बसले. त्यांना माहीत नव्हतं मी कुठे. दक्ष मला शोधते. फायनली मी त्याला दिसले इथून कोपऱ्यातून. आणि आत्तू आली, ती मला शोधत आली. पटकन असं भॉक केलं, त्यांना कळलंच नाही मी इथे लपली आहे. मार खायचं का. तर गाईज आता वॉकिंग करता थोडासा आम्हाला लागतो हाय बडीशेप घ्यायला आलो. सो आम्ही आता बडीशेप घेतो. 10ची बडीशेप दे ना बा. तर काहीच बडीशेप घ्यायला गेला. त्याच्यानंतर आठवलं की अचानक पिल्लांना उद्या महिना अखेर आहे, लास्ट डे स्कूलचा आणि हाफ डे, तर स्नॅक्स द्यावं लागेल म्हणून एक ब्रेड पण घेतला, ब्रेडचं पॅकेट घेतलं. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर असा होता आमचा दिवस. कसं वाटला ब्लॉग नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं खूप सारं प्रेम भेटतंय, असंच प्रेम राहू द्या. तर लव्ह यू ऑल. तर कीप सपोर्टिंग. थँक्यू सो मच. आजच्यापुरतं एवढंच. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने. चलो बाय.